आजकाल आपल्या भारतामध्ये क्रेडिट कार्डचा यूज खूप जास्त होतो आहे आणि कोविडनंतर याचा वापर जास्त वाढला आहे. आणि याच्याबद्दलच जुलै 2001मध्ये MIT इन्स्टिट्यूटने एक सर्वे कंडक्ट केला होता आणि त्याच्यामध्ये हे दिसून आलं की आजकाल लोक क्रेडिट कार्डचा वापर खूप जास्त करतात, कारण की तो इनविजिबल मनी म्हणजे तो प्लॅस्टिक मनी आहे. कारण की होतं काय, जेव्हा आपण आपल्या पाकिटातनं पैसे काढून देतो तेव्हा आपल्याला एक पेन होतो की बाबा आपले पैसे खर्च होत आहेत. पण जेव्हा पण आपले पैसे अकाउंटमधून कट होऊन डायरेक्टली जातात आणि आपल्याला दिसत नाहीत त्यावेळेस आपण ते खूप जास्त खर्च करतो. आणि याच विषयावरती एक मूवी पण आला होता ज्याचं नाव आहे की कन्फेशन्स ऑफ शॉपहॉलिक. ह्यामध्ये दाखवलं आहे की तुम्ही कसे पैसे जास्त खर्च करता जर का तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ATM कार्ड आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो. दुसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डचे फायदे काय असतात. तिसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डचे तोटे काय असतात. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्ड घ्यायला पाहिजे की नाही. आणि पाचवी गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचंच आहे तर तुम्ही नक्की कोणतं घेतलं पाहिजे. आता आपण समजून घेऊया की नक्की क्रेडिट कार्ड आणि तुमचे ATM कार्ड म्हणजे डेबिट कार्ड यामध्ये काय फरक आहे. आता डेबिट कार्ड म्हणजे काय की तुमचं जे सेव्हिंग अकाउंट आहे त्यामध्ये तुमचं इन्कम येतो आणि त्या इन्कममधून तुम्ही पैसे खर्च करता. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. तुमची सॅलरी आली तुमच्या बँक अकाउंटमध्ये, तुमच्या बँक अकाउंटमधून तुम्ही पैसे पाठवले तुमच्या दुकानदाराला, तुम्ही काहीतरी खरेदी केलं त्याबद्दल. आता ही गोष्ट झाली तुमच्या डेबिट कार्डची. आता आपण बघूया क्रेडिट कार्डमध्ये काय होतं. क्रेडिट कार्डमध्ये तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमधून पैसे कट नाही होत. ह्यामध्ये काय होतं, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरून खर्च करता पण तो जो खर्च होतो ते बँक त्या दुकानदाराला पैसे देते आणि तुम्हाला 50 दिवसांचा टाईम मिळतो ते पैसे बँकला माघारी करण्यासाठी. आता जर काहीचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही काय ते खरेदी केलं, त्याचे पैसे दिले बँकनी आणि बँकला तुम्ही 50 दिवसांनी पैसे माघारी दिले. तर असा हा क्रेडिट कार्डचा विषय असतो. म्हणजे तुम्ही बँकेकडून 50 दिवसांसाठी लोन काढता फ्री ऑफ कॉस्ट आणि त्यानंतर तुम्ही ते पैसे बँकेला परत माघारी देता. आता याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे. डेबिट कार्ड म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमधून डायरेक्ट तुम्ही दुकानदाराला पैसे देता आणि क्रेडिट कार्डमध्ये तुम्ही बँकेचे पैसे दुकानदाराला देता आणि बँकेला नंतर 50 दिवसांनी पैसे देता. ओके. आता आपण समजून घेऊया की तुमच्या बँकेमधून तुम्हाला दोन्हीकडे पैसे खर्च करायचे आहेत तर मग क्रेडिट कार्डच का यूज करायचं. तुम्ही ऑलरेडी जर का तुमच्या बँकेच्या पैशातून तुम्ही खरेदी करू शकत असाल तर क्रेडिट कार्डचा काय फायदा आहे. तर मी तुम्हाला 5 फायदे सांगतो क्रेडिट कार्ड यूज करण्याचे. पहिला फायदा म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर इम्प्रूव्ह होतो, कारण की तुम्ही एक क्रेडिबिलिटी दाखवताय की तुम्ही एवढे पैसे तुम्ही खर्च करून माघारी देऊ शकताय. म्हणजे तुम्ही बँकेकडून थोडं लोन घेताय आणि ते वेळच्या वेळेला पूर्ण करताय. याच्यावरून तुमचा एक सिबिल स्कोअर चांगला डेव्हलप होतो. आणि तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर इम्प्रूव्ह करण्यासाठी 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण क्रेडिट कार्डचं बिल येतं ते पूर्ण पेमेंट करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डच्या लिमिटमधलं 30% यूज करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला 1 लाखाचं लिमिट आहे तर तुम्ही 30,000पर्यंतच खर्च करायचा. त्यापेक्षा जर का जास्त केला तर सिबिल स्कोअर इम्प्रूव्ह होत नाही. आता बघूया दुसरा फायदा, तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला एखादी मेडिकल इमर्जन्सी येते किंवा असं अडीनडीला काहीतरी पैसा लागणार असतो तेव्हा क्रेडिट कार्ड खूप जास्त कामाला येतं. कारण की अचानक तुम्हाला कुठनं तर पैसे लागणार असतात तर इकडे तिकडे मागण्यापेक्षा तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड तेव्हा यूज करू शकता. तिसरा फायदा हे आहे की तुम्हाला बँकेकडून 50 दिवसांसाठी विदाऊट इंटरेस्ट लोन मिळतं. म्हणजे तुम्ही ते पैसे यूज करू शकता इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा कुठेही यूज करू शकता, ज्यामुळे तुम्ही त्यातून थोडेसे रिव्हेन्यू कमवू शकता. चौथा खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही कोणतं पण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल किंवा कुठेही तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं असेल आणि जर का तिथे काहीतरी फ्रॉड झाला तर क्रेडिट कार्ड कंपनी स्वतः सगळी ओनरशिप घेते त्या फ्रॉडची आणि त्यातून ते मार्ग काढतात. आपल्याला स्वतःहून काही कंप्लेंट करायची गरज नाही किंवा आपल्याला स्वतःहून जास्त डोकं चालवायची गरज नाही. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता तेव्हा क्रेडिट कार्ड यूज करणं हे खूप जास्त सेफ ऑप्शन आहे. आणि पाचवं खूप महत्त्वाचं ॲडव्हान्टेज हे की जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करता त्यातून तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. ते रिवॉर्ड पॉईंट्स तुम्ही मूवीच्या तिकिटांसाठी किंवा एअरपोर्ट लॉन्चसाठी किंवा ते रिवॉर्ड पॉईंट्स तुम्ही कॅशमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. असे सगळे तुम्हाला क्रेडिट कार्ड यूज करण्याचे फायदे मिळतात. आता आपण बघूया की एवढे सगळे फायदे तर आहेत पण मग ह्याचे काय तोटे पण असतील. मग आता बघूया की क्रेडिट कार्ड यूज करण्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. पहिला आणि सगळ्यात मोठं डिसॲडव्हान्टेज हे आहे की आपण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतो. कारण की आजकाल एक क्रेडिट कार्ड प्रत्येकाला मिळतं. भले तुम्हाला 10,000 पगार असो, 20,000 पगार असो, 30,000 पगार असो, प्रत्येकाला क्रेडिट कार्ड मिळतं आणि आपल्याला वाटतं की आपल्याकडे हे पैसे आहेत. मग आपण जास्त पैसे खर्च करायला चालू करतो. कारण की मी जसं आधी सांगितलं की हा प्लॅस्टिक मनी, इनविजिबल मनी आहे. आपल्याला वाटतं हे पैसे आपल्याकडे आहेत पण ते खरं तर आपण बँकेकडून लोन घेतलेलं आहे. त्यामुळे आपण जास्त खर्च करतो. त्याच्यामुळं आपल्यावरती खूप जास्त कर्ज वाढायला चालू होतात कारण की आपण त्याचं रिपेमेंट 50 दिवसानंतर करू नाही शकत. दुसरं खूप मोठं डिसॲडव्हान्टेज आहे की जर का तुम्ही चुकून एखाद्या ATMमधून क्रेडिट कार्डमधून पैसे काढले तर
त्याच्यावरती खूप जास्त इंटरेस्ट लागतो ज्या दिवशीपासून तुम्ही ते पैसे विड्रॉ केले त्या दिवसापासून, आणि हे इंटरेस्ट चार्जेस जवळजवळ 30 ते 35% पर्यंत असू शकतात. तिसरं खूप मोठं डिसएडव्हान्टेज क्रेडिट कार्डचं हे की जर का तुम्ही लेट पेमेंट केलं किंवा तुम्ही जर का पार्शियल पेमेंट केलं 50 दिवसानंतर, जर का तुम्ही पूर्ण पेमेंट नाही केलं तर जे उरलेली अमाऊंट आहे त्याच्यावरती तुम्हाला 30 ते 35% इंटरेस्ट पे करावा लागतो. आणि हा इंटरेस्ट असं वाढत जातो जोपर्यंत तुम्ही ते फुल पेमेंट करत नाही तोपर्यंत. आणि त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी व्हायला चालू होतो, कारण की तुम्ही ते पेमेंट वेळेवरती करत नाही आहात. आणि चौथं खूप मोठं डिसएडव्हान्टेज हे आहे की क्रेडिट कार्डमध्ये खूप सारे हिडन चार्जेस असतात ज्याबद्दल आपल्याला आयडिया नाही लागत. जसं की ॲन्युअल चार्जेस असतात किंवा तुमचं नो कॉस्ट EMIचे चार्जेस लागलेले असतात किंवा तुम्ही एखादा EMIमध्ये एखादा प्रोडक्ट कन्वर्ट केलं असतं त्याचे चार्जेस लागले असतात. असे खूप सारे चार्जेस त्यामध्ये लावले असतात, त्याच्यावरून आपलं क्रेडिट कार्डचं युसेज अजून जास्त होतो. आता तुम्हाला क्रेडिट कार्डचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस दोन्ही पण कळालेत. आता आपण बघूया की क्रेडिट कार्ड जरी तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींवरती लक्ष द्यायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जर का तुम्ही क्रेडिट कार्ड घेताय तर तुमच्या माइंडवरती खूप जास्त कंट्रोल पाहिजे. तुम्हाला तुमचे फायनान्सेस चांगली माहिती पाहिजे, अदरवाईज तुम्ही क्रेडिट कार्डचा जास्त वापर करून कर्जबाजारी होऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड घ्याल त्याचा 30% पर्यंतच युसेज करायचा, 30% पेक्षा जास्त कधी यूज करायचं नाही, त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपली जेवढी ऐपत आहे तेवढंच आपण खर्च करायचा. आपल्याला दिसतं क्रेडिट कार्डमध्ये जास्त पैसे आहेत म्हणून जास्त खर्च करायला जायचं नाही, त्यामुळे आपलं कर्जबाजार होण्याचे चान्सेस अजून जास्त वाढत जातात. चौथी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड घेता त्याच्यावरती ऑटोमॅटिक डेबिटचं ऑप्शन चालू करून ठेवायचं, जेणेकरून जेव्हा पण तुमचं ते बिल जनरेट होतं त्या पर्टिक्युलर डेटला तुमच्या अकाउंटमधून ते पैसे कट होऊन त्याचं बिल पेमेंट ऑटोमॅटिक होऊन जातं. तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही की पेमेंट करू की नाही, आणि त्यामुळे तुमचं पेमेंट लेट पण होत नाही, तुमचं सिबिल स्कोअर कमी होत नाही. आणि जर का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकणार असाल तरच तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं पाहिजे. जर का तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडून जास्त खर्च होईल किंवा आपल्याला आपल्या पैशावरती ताबा नाही आहे तर तुम्ही क्रेडिट कार्डच्या भानगडीत नाही पडलेलं चांगलं. आता ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तरी तुम्हाला वाटतं क्रेडिट कार्ड आपण घ्यायला पाहिजे, तर क्रेडिट कार्ड घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे क्रेडिट कार्डमध्ये ते आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे असं क्रेडिट कार्ड घ्यायचं ज्याच्यावरती इंटरेस्ट लोन खूप कमीत कमी असेल, कारण की जसं मी सांगितलं प्रत्येक क्रेडिट कार्डवरती कमीत कमी 30 ते 35% ॲन्युअल इंटरेस्ट रेट असतो जर का तुम्ही लेट पेमेंट केलं तर त्यातल्या त्यात जे क्रेडिट कार्ड सगळ्यात कमीत कमी इंटरेस्ट लोन अप्लाय करत असेल ते वाला घ्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे जे फ्रीमध्ये मिळेल आणि ज्याच्यावरती ॲन्युअल चार्जेस काही नसतील ते वाला घ्यायचं. तिसरी गोष्ट म्हणजे असं क्रेडिट कार्ड घ्यायचं जे आपल्या लाईफस्टाईलला सूट करतं आहे. जर का तुम्ही असं एखादं क्रेडिट कार्ड घेतलं ज्यावरती तुम्ही फ्लाईटवरती वगैरे तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे तर तुम्ही कधी फ्लाईटने ट्रॅव्हल नाही करत तर ते घेऊन काय फायदा नाही. असं घ्या ज्याच्यावरती तुम्हाला जास्त रिवॉर्ड पॉईंट मिळत राहतील. तर आता ह्या तुम्हाला व्हिडिओवरून कळा असेल की क्रेडिट कार्ड फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, क्रेडिट कार्ड असतं काय आणि कोणतं घ्यायला पाहिजे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे पण तुमचे मित्र क्रेडिट कार्ड घ्यायला विचार करतायत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय.